श्री गणेशाय नमः. दशक 10. जगज्योती. समास पहिला. अंतःकरण 1. श्रोते विचारतात की प्राणी मात्रांचे अंतःकरण एकच आहे की ते वेगवेगळे आहे. हे आपण निश्चितपणे आम्हाला सांगावे. श्रोत्यांनी जो प्रश्न केला आहे की सर्वांचे अंतःकरण एकच आहे की वेगवेगळे आहे, याचे उत्तर आता श्रोत्यांनी ऐकावे. सर्वांचे अंतःकरण एकच आहे हे निश्चितपणे जाणावे. हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे, तो मी तुला सांगितला. यावर श्रोता वक्त्याला म्हणाला की सर्वांची अंतःकरणे जर एकच आहेत तर ते एकमेकांशी समरस का होत नाहीत? असे जर असते तर एक जेवला असता तर सर्वांची पोटे भरली असती, एक शांत झाला असता तर सर्व शांत झाले असते, एक मेला असता तर सर्वच मेले असे व्हायला हवे होते. जगात एक सुखी तर एक दुःखी असे दिसून येते, तर सर्वांचे अंतःकरण एकच आहे असे कसे म्हणावे? जगात प्रत्येकाची भावना वेगवेगळी असते. एकाचे दुसऱ्याशी पटत नाही म्हणून हे म्हणणे पटत नाही. सर्वांचे अंतःकरण एकच असते तर एकाच्या मनातील विचार दुसऱ्याला कळले असते, मग एखादी गुप्त गोष्ट तोडून ठेवताच आली नसते. म्हणून हा निष्कर्ष काही बरोबर वाटत नाही. अंतःकरण एकच आहे हे बरोबर वाटत नाही. जर असे असते तर एकमेकात विरोध किंवा तक्रार का झाली असती? सर्पदंश करायला येतो आणि माणूस भिवून पळू लागतो. जर अंतःकरण एक असते तर असा विरोध दिसला नसता. अशी श्रोत्यांची शंका ऐकून वक्ता म्हणतो की श्रोत्यांनी आपले मन द्विधा होऊ देऊ नये. या प्रश्नाचे उत्तर त्यांनी सावध होऊन ऐकावे. अंतःकरण म्हणजे जाणीव होय. जाणीव म्हणजे जाणण्याची शक्ती. या जाणीवेमुळेच आपल्याला देहरक्षणाचा उपाय सुचतो. या जाणीवेच्या प्रेरणेने सर्प डंख करण्यास येतो आणि त्याच जाणीवेच्या योगे तो माणूस दुसरीकडे पळतो. या दोघांमध्ये देहरक्षणाची जाणीवच प्रेरणा देत असते हे लक्षात ठेवावे. दोघांमध्ये जाणीवेची प्रेरणा आहे म्हणून दोघांचे अंतःकरण जाणीव रूपाने एकच असले पाहिजे असा प्रत्यक्ष अनुभव येतो. जाणीव रूपाने सर्वांचे अंतःकरण एकच असते म्हणजे प्रत्येक जीव मात्र जाणीव एकच असते. डोळ्याने पाहणे, जिभेने चव घेणे, ऐकणे, स्पर्श करणे, वास घेणे या इंद्रियांच्या क्रियेमागील प्रेरणा देणारी जाणीव सर्वात एकच असते. पशु पक्षी, किडा मुंगी किंबहुना जगात जन्माला आलेला जीव या सर्वांना जाणीव एकच असते. सर्वांना पाणी गारच लागते, अग्नी उष्णच लागतो. याप्रमाणे सर्वांचे अंतःकरण म्हणजे जाणीव एकच असते. प्रत्येकाची आवड निवड ही ज्याच्या त्याच्या देह स्वभावानुसार असते, पण प्रत्येकाला तिचे ज्ञान जाणीवेच्या अंतःकरणाच्या योगीच होते. तेव्हा सर्वांचे अंतःकरण एकच आहे हे आता अगदी पक्के निश्चित झाले. हेच नवल आपल्याला जगात सर्वत्र पाहायला मिळते. इतके सांगितल्यावर श्रोत्यांची शंका फिटली. आता श्रोत्यांनी उगीच तर्क काढू नयेत. ही जाणीव म्हणजे जाणणे हे एका अंतःकरणाचेच असते. या जाणीवेमुळेच जीव चारा खातात, भीतीने लपतात, जाणीवेनेच प्राणी पळूनही जातात. किडामुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचे अंतःकरण एकच आहे या गोष्टीचे कौतुक प्रत्येकाने अनुभवाने जाणावे. अग्नी लहान असो वा मोठा असो, पाणी थोडे असो की पुष्कळ असो, पाणी ते पाणीच आणि अग्नी तो अग्नीच असतो. त्याचप्रमाणे मनुष्य प्राण्यात जाणीव कमी असो वा अधिक असो, सर्व प्राणी अंतःकरणाने जाणतात. काही प्राण्यात जाणीव कमी असते तर काही प्राण्यात ती जास्त असते. तिचे मूळ स्वरूप एकच असते. कोणीही हालचाल करणारा प्राणी अंतःकरणाशिवाय असू शकत नाही. अशा प्रकारे जाणीव म्हणजे अंतःकरण होय. अंतःकरण हा विष्णूचा अंश आहे. अशा प्रकारे विष्णू हा विश्वाचा पालन करत आहे. ज्यांच्या ठिकाणी जाणीव नसते त्या प्राण्यांचा नाश होतो. म्हणून तमोगुणाचे लक्षण नेणीव हे आहे. अशा रीतीने रुद्र तमोगुणाने संहार करतो. थोडी जाणीव आणि थोडी नेणीव हा रजोगुणाचा स्वभाव आहे. असे जाणीव नेणीव युक्त जीव पुन्हा जन्माला येतात. जाणीवेने सुख अनुभवण्यास मिळते आणि नेणीवेमुळे दुःख भोगावे लागते. म्हणून जीव जन्माला आला की त्याला सुख आणि दुःख दोन्ही भोगावे लागते. जाणीव नेणीवपणाची बुद्धी हा देहात ब्रह्मदेवाचा अंश जाणावा. स्थूल देहात पुत्रादी उत्पन्न करणारा जो रजोगुण तोच ब्रह्मा असे निश्चयपूर्वक समजावे.
या प्रसंगाच्या निमित्ताने उत्पत्ती, स्थिती आणि संहार यांचे विवेचन येथे केले आहे. परंतु त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन मग याबद्दल आपले मत निश्चित करावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अंतःकरण एक नाम समास पहिला समाप्त. दशक 10 समास दुसरा देह आशंका. श्रोता येथे म्हणत आहे की स्वामींनी मागील समासात आपल्या स्थूल देहातही ब्रह्मा, विष्णू, महेश आहेत असा विचार बोलून दाखवला होता. पण आपल्या शरीरात तर ते दिसून येत नाहीत आणि तसा अनुभवही येत नाही. ब्रह्मा, विष्णू व महेश हे उत्पत्ती, स्थिती, संहार करतात असे म्हटले जाते, पण तसा अनुभव मात्र येत नाही. उत्पत्ती करता ब्रह्मा 4 मुखांचा असे म्हणतात, पण तसा त्याचा प्रत्यक्ष अनुभव येत नाही. पालन करता विष्णू हा 4 भुजांचा आहे असे ऐकिवातच आहे, पण प्रत्यक्ष अनुभव नाही. महेश संहार करतो तो कसा हाही प्रत्यक्ष अनुभव नाही. लिंग पुराणात शिवच उत्पत्ती, स्थिती आणि लय करता आहे असे सांगितले आहे. त्या पुराणातील हा महिमाही विचित्रच वाटतो. मूळ मायेला कोणी उत्पन्न केले हेही कळले पाहिजे. तिन्ही देवांची उत्पत्ती मायेच्या अलीकडील आहे. मूळ माया हीच सर्व लोकांची जननी आहे. तिच्यापासून गुणक्षोभिणी माया उत्पन्न झाली आणि गुणक्षोभिणी मायेपासून ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिगुणी देवांचा जन्म झाला. याप्रमाणे शास्त्रकर्ते व इतर प्रापंचिक लोकही बोलतात, पण त्यांना त्यांच्या अनुभवाविषयी विचारले की मात्र कित्येक जण अकांड तांडव करतात. म्हणून त्यांना तर विचाराविषयीच वाटत नाही आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभवही आणून देता येत नाही. अनुभवाशिवाय नाना प्रयत्न म्हणजे नुसती फसवणूक आहे. जो मनुष्य वैद्यकीय शिकलेला नाही त्याला काही अनुभव नाही आणि उगीच स्वतःला वैद्य म्हणून घेऊन उठाठेव करतो. त्या मूर्खाला इतर लोक संकटात बोलतात. हे देव आणि त्यांच्याविषयीचे अनुभव याबाबतही असाच प्रकार असतो. अनुभव घेऊन काही निर्णय घ्यावा लागतो. अनुभव नसेल तर गुरु आणि शिष्य दोघेही अज्ञानरूपी अंधारात चाचपडत राहतात. बरे, लोकांना तरी दोष देण्यात काय अर्थ आहे? लोक म्हणतात हे मान्य करावेच लागते. परंतु आता खरे काय ते स्वामींनी स्पष्ट करून सांगावे. देवाने माया निर्माण केली म्हणावे तर देवांची रूपेच मायेतून उत्पन्न झाली. मायेने माया उत्पन्न केली म्हणावे तर माया तर एकच आहे, दुसरी नाही. माया पंचमहाभूताने केली म्हणावे तर ती पंचमहाभूते तर मायेतच समाविष्ट आहेत. बरं, ती निर्गुण ब्रह्माने केली म्हणावे तर परब्रह्माच्या ठिकाणी कुठलेही कर्तृत्वच नाही. बरे, माया जर खरी असती तर मग ब्रह्माच्या ठिकाणी कर्तृत्व लाभता आले असते. पण माया तर मिथ्या आहे हे जाणले की कर्तृत्वाचा प्रश्नच कुठे येतो. तेव्हा आता या सर्व गोष्टींचा उलगडा व्हावा आणि प्रत्यक्ष अनुभव यावा असे देवाने कृपाळूपणे काही केले पाहिजे असे श्रोता म्हणाला. वेद हे मात्रात्मक आहेत. 3.5 अ, उ, म आणि अर्धमात्रा मात्रा आणि त्यांचा प्रणवात्मक उच्चार यातून वेदांची उत्पत्ती झाली. त्यांचा उच्चार तर देहाशिवाय होत नाही. देहही देहातूनच निर्माण होत असतात. त्या सर्व देहात नरदेह श्रेष्ठ आहे. त्यातही ब्राह्मण देह अधिक श्रेष्ठ व त्या ब्राह्मण देहधारींनाच वेदाचा अधिकार आहे. असो, वेद कुठून आले, देह कशा प्रकारे उत्पन्न झाले, देव कसे प्रगटले असे अनेक तर्क श्रोत्याच्या मनात उत्पन्न झाले. याचे समाधान आता केले पाहिजे. म्हणून वक्ता म्हणाला की आता नीट सावध होऊन ऐक. अनुभव घेऊन पाहावे म्हटले की अडचण उत्पन्न होते व शास्त्रांशी त्याचा मेळ जमला नाही की सगळेच बिघडून जाते आणि मग निरनिराळे तर्क करता करता घडीने घडी आयुष्यातील काळ निघून जातो. जनरूढी आणि शास्त्रांचा निर्णय यात खूप अंतर दिसून येते. त्यातही एक मत नसते, म्हणून एकच अनुभव येत नाही. आता शास्त्राची भीड घरावी तर ही गुंतागुंत काही सुटत नाही. ही गुंतागुंत सोडवायचा प्रयत्न करावा तर शास्त्रवचनात मतभेद आढळून येतात. शास्त्रवचनही प्रमाण मानावे व अनुभवही घेऊन पाहावा. पूर्व पक्षाचे खंडन करून सिद्धांत जाणून घ्यावा. अनुभवाच्या व शास्त्राच्या आधारे एकच वचन असे उच्चारावे की शहाण्या आणि मूर्ख माणसाचेही त्याने समाधान व्हावे. शास्त्रातच अशी पद्धत आहे की पूर्व पक्ष मांडला जातो, तो लटिकात असतो व नंतर तो खोडून काढला जातो. म्हणून तर हा विचार करून आम्ही पूर्व पक्षाचे खंडन केले तर आम्हाला त्यात दोष देऊ नये.
तथापि शास्त्राचेही रक्षण करून त्या विषयाचे कौतुकाने जे विवेचन केले जाईल त्यावर श्रोत्याने आदरपूर्वक विचार केला पाहिजे, असे वक्ता म्हणाला. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देह आशंका नाम समास दुसरा समाप्त. दशक 10 समास 3 देह आशंका शोधवणं. वक्ता सांगू लागला की शून्यत्वाच्या उपाधीशिवाय जे आकाश की ज्याच्या ठिकाणी कुठलाही भास नाही असे ब्रह्म, त्या निराभास ब्रह्माच्या ठिकाणी स्फुरणरूप मूळ मायेचा जन्म झाला. त्या मूळ मायेचे लक्षण म्हणजे चंचलत्व. ती वायू स्वरूप असून तिच्यातच पंचमहाभूते आणि त्रिगुण हे अत्यंत सूक्ष्म रूपात असतात. आकाशापासून वायू झाला त्याला वायुदेव असे म्हणतात. पुढे वायूपासून अग्नी निर्माण झाला त्याला अग्निदेव म्हणतात. अग्नीपासून जलतत्व निर्माण झाले तेच नारायणाचे स्वरूप आहे. आपापासून बीजाच्या आकाराने पृथ्वी निर्माण झाली. त्या पृथ्वीच्या पोटात अनेक पाषाण असतात. त्यापैकी काहीमध्ये पुष्कळ देवांची लक्षणे आढळून येतात व या पाषाण देवांची अनेकांना प्रचितीही येते. नाना वृक्ष मातींच्या मूर्ती यामध्ये जगातील लोकांना देवत्वाचा रोकडा अनुभव येतो. समस्त देवांचा आश्रय वायू हाच असतो. वृक्ष पाषाण मृत्तिकादी सर्वात वायू हा असतोच. देशपरत्वे देव यक्षिणी कात्यायनी चामुंडा दाखिणी मानविणी वगैरे नाना रूपात निरनिराळ्या ठिकाणी शक्ती रूपात देवता वास करतात. पुरुषवाचक असे कित्येक देव आहेत, तर भूते दैवते ही नपुसकलिंगी नावे असणारी हे अनेक दैवते आहेत. या पृथ्वीवर असंख्य देवदेवता दैवते भूते आदी आहेत, पण ही सर्व वायू स्वरूपच आहेत. नेहमी ती वायू स्वरूपातच असतात. काही प्रसंगाने ती नाना देह धारण करतात. कधी ती गुप्त असतात तर कधी प्रगट होतात. हा प्रकार सर्वच देवतांबाबत चालतो. ती सर्व वायू रूपाने संचार करीत असतात. वायूमध्ये असलेल्या चैतन्याची जगज्योतीचीच जाणीव वासना वृत्ती इत्यादी वेगवेगळी नावे आहेत. आकाशापासून वायू झाला तो 2 प्रकारात विभागला गेला. त्यासंबंधी श्रोत्याने सावधपणे विचार करणे आवश्यक आहे. एक ज्यास आपण वारा असे म्हणतो त्यास तर सर्वच जाणतात. दुसऱ्यास प्राणशक्ती किंवा वायूमधील जगज्योती असे म्हणतात. अनेक देवदेवतांच्या अनंत मूर्तीच्या मध्ये ही जगज्योती म्हणजे प्राणशक्तीच व्यापून असते. याप्रमाणे वायू अनेक प्रकारे विकार पावला, परंतु तो मुख्यतः 2 प्रकारात विभागलेला आहे. आता तेजाचा विचार ऐकून घेतला पाहिजे. वायूपासून तेज झाले, तेही उष्ण आणि शीतल या 2 प्रकाराने प्रकाशते. त्या तेजाच्या विविध रूपाचे वर्णन ऐकले पाहिजे. उष्ण तेजापासून अत्यंत देदीप्यमान प्रकाशरूप सूर्य आणि सर्व भक्षक अग्नी आणि वीज निर्माण झाली. शीतल भागापासून जल, अमृत, चंद्र, तारा आणि थंडपणा निर्माण झाला. श्रोत्याने आता सावध चित्त होऊन सर्व ऐकावे. तेजाचाही खूप विस्तार झाला, पण तेही 2 प्रकारातच विभागले गेले. त्याप्रमाणेच आप हेही 2च प्रकारात विभागले गेले. एक आप आणि दुसरे अमृत होय. आता पृथ्वीचा विचार आहे का. एक प्रकार म्हणजे पाषाण मृत्तिका, यात तर फरक नाही. आणि दुसरा प्रकार म्हणजे सुवर्ण, परीस आणि नाना रत्ने हा होय. बहुरत्न व सुंदर असे म्हणतात, पण कोण खरा आणि कोण खोटा हे विचारारूढ झाल्यावरच कळून येते. मनुष्य कुठून आले ही मूळ शंका अजून तशीच राहिली आहे. म्हणून त्याचे उत्तर ऐकण्यासाठी श्रोत्याने वृत्ती सावध केली पाहिजे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देह आशंका शोधन नाम समास 3 समाप्त. दशक 10 समास 4 बीज लक्षण. वक्ता म्हणतो की आता उत्पत्ती संबंधी पाहू गेले तर असे दिसून येते की मनुष्यापासून मनुष्याची उत्पत्ती होते, पशुपासून पशूंची उत्पत्ती होते हे आपण प्रत्यक्ष पाहतोच. आकाशगामी पृथ्वीवर विचरण करणारे, वनात आणि जळात राहणारे प्राणी यांची नाना प्रकारची शरीरे शरीरापासूनच उत्पन्न होतात. जी गोष्ट प्रत्यक्ष दिसून येते तिला प्रमाण देण्याची आवश्यकता नसते, आणि जी गोष्ट निश्चित असते तिच्या संबंधी अनुमान करण्याची जरूर नसते. सरळ असलेला रस्ता सोडून उगीच आडरानात शिरू नये. संकरित प्रजेपासून उदाहरणार्थ खेचर इत्यादी
संकरित प्रजाच उत्पन्न होते, पण तीही शरीरापासूनच होते. शरीरापासून उत्पत्ती होऊ शकत नाही. तरी ही उत्पत्ती कशी झाली, कोणी व का केली, ज्याने केली त्याचा देह कोणी निर्माण केला, अशा रीतीने विचार करू लागले तर खूपच लांब लागेल. प्रथम हे शरीर मुळात झाले तरी कसे, ते कशाचे केले आहे, कोणी व कसे केले आहे, अशी मागे विचारलेली शंका अजून तशीच राहिली आहे. म्हणून त्याचे उत्तर आता ऐका. पण प्रत्यय आल्यावर मात्र कधीही दुराग्रह धरू नका. प्रत्ययच प्रमाण मानला पाहिजे, पण मूर्खाला तो अप्रमाण वाटतो. पण या देहात जीवाला अनुभवामुळेच विश्वास निर्माण होतो. ब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया उत्पन्न झाली, तिलाच अष्टधा प्रकृती असे म्हणतात. पंचमहाभूते व त्रिगुण हे तिच्या ठिकाणी सूक्ष्म अंशाने मिसळलेले असतात. ती मूळ माया वायू स्वरूप असते. वायूमध्येच जाणीव असते. जाणीव म्हणजे ती इच्छा होय, पण तिचा आरोप परब्रह्मावर करता येत नाही. तरी पण जर इच्छेचा आरोप परब्रह्माच्या ठिकाणी कल्पिला तर ते म्हणणे व्यर्थ ठरते. कारण आत्मा हा निर्गुण सर्वत्र कोंदाटलेला असूनही शब्दातीत आहे. आत्मा म्हणजेच निर्गुण ब्रह्मवस्तू होय. जितकी नामे आहेत तो सर्व भ्रम आहे. कल्पनेने त्याच्या भ्रमाने नामरूपाचे अवलंबन लादण्याचा प्रयत्न केला तरी तो सफल होणार नाही. तरीही आग्रहाने तसा प्रयत्न केला तर आकाशाला दगड मारला किंवा त्याच्यावर कोणी थुंकले तरी आकाशापर्यंत कुठलीही वस्तू पदार्थ पोहोचूच शकत नाही. त्याप्रमाणेच ब्रह्म निर्विकार असल्याने त्याच्यावर विकाराचा आरोप केला असता विकार नाश पावतात. निर्विकार ब्रह्म जसेच्या तसेच असते. आता प्रत्यक्ष अनुभव सांगतो तो नीट जाणून त्याप्रमाणे मनात दृढ निश्चय करावा, म्हणजे तुम्हालाही स्वतःला तसा अनुभव येईल. ब्रह्माच्या ठिकाणी वायू स्वरूप जी मूळ माया झाली, तिच्या ठिकाणची जी जाणीव कळा तोच ईश्वर होय. त्यालाच ईश्वर सर्वेश्वर असे म्हणतात. त्याच ईश्वरापासून म्हणजे जाणीवेपासून मूळ माया झाली. त्यातून रजत सत्व आणि तम असे त्रिगुण वेगवेगळे झाले. त्यातूनच ब्रह्मा विष्णू आणि महेश उत्पन्न झाले. सत्व रज आणि तमोह हे उत्तमोत्तम त्रिगुण असून त्यांच्या स्वरूपाचा अनुक्रम पूर्वी वर्णन केला आहे. सत्व गुणमय जाणता तो विष्णू भगवान होय. रजोगुणमय म्हणजेच जाणीव नेणीव युक्त तो चतुरानंद ब्रह्मदेव होय. आणि तमोगुणमय म्हणजे नेणीव युक्त अत्यंत भोळा पंचमुख महेश जाणावा. त्रिगुण खरे तर एकमेकात मिसळलेलेच आहेत. त्यांना वेगळे कसे करणार, पण ते जसे कमी अधिक भासतील त्याप्रमाणे त्यांचे वर्णन करावे लागते. मूळ मायेत सत्वगुण रूपाने विष्णू वायुरूपास निराकार होता. तोच पुढे चतुर्भुज देह धारण करणारा झाला. त्याचप्रमाणे रजोगुणापासून ब्रह्मदेव आणि तमोगुणापासून महेश यथावकाश देहधारी झाले. त्यांना गुप्त प्रगट होण्यास मुळीच वेळ लागत नाही. आता रोकडा अनुभव पहा. मनुष्य सुद्धा जर गुप्त होतात प्रगट होतात हे आपल्याला प्रत्यक्ष अनुभवास येते, तर मग हे सर्व अत्यंत सामर्थ्य संपन्न देवतांच्याच मूर्ती, मग त्यांनाही अशक्य कसे असेल. देव देवता भूते दैवते यांच्या ठिकाणी उत्तर अधिक सामर्थ्य असते. त्याचप्रमाणे राक्षसांच्या अंगीही याच प्रकारचे सामर्थ्य आढळून येते. झोटिंग वायू स्वरूपात असतात, दिसत नाहीत, पण माणसाबरोबर चालू लागले की खुळखुळच आवाज मात्र ऐकू येतो. ते अचानक खारीक खोबरे वगैरे वस्तूही टाकून देतात. आता हे सर्वच खोटे मानाल तर त्यावर श्रद्धा जर न ठेवाल तर या गोष्टी घडतात हे अनेक जणांना माहीत आहे. जगातील लोक आपापल्या अनुभवावरूनच या गोष्टी जाणतात. मनुष्य सुद्धा वेगवेगळी शरीरे आणि वेश धारण करू शकतात, परकाय प्रवेश करू शकतात. मग तर परमात्मा जगदीश अशा गोष्टी का बरे करू शकणार नाही. म्हणून वायू स्वरूप जाणीवेने जे देह धरले तेच ब्रह्मा विष्णू महेश झाले व पुढे मुले नातवंडे यांच्या रूपाने तेच विस्तार पावले. त्यांनी अंतरातच स्त्रियांची कल्पना केली आणि कल्पना करताच त्या निर्माण झाल्या, पण त्यांच्यापासून त्यांनी कधीही प्रजा निर्माण केली नाही. हरिहराधिकाने पुत्रांची कल्पना केली आणि त्या प्रसंगी ते निर्माण झाले. या प्रकारे हे त्रिदेव वागले. पुढे ब्रह्मदेवाने प्रथम सृष्टीची कल्पना केली. त्या इच्छेसरशी सृष्टी निर्माण झाली.
नंतर ब्रह्मदेवानेच जीवसृष्टी निर्माण केली. नाना प्रकारच्या प्राण्यांची त्यांनी कल्पना केली आणि त्यांच्या इच्छेसरसे ते निर्माण झाले. नंतर त्यांनी सर्व अंडज जारज इत्यादी नर मादी जोडेच निर्माण केले. घामाच्या जलापासून झाले त्यांना स्वेदज म्हणतात. दुसरे वायूतून अचानक निर्माण झाले त्यांना उद्भिज म्हणजे वृक्षादी जे जमीन फोडून उगवणारे म्हणतात. मनुष्याची गौर विद्या, राक्षसांची ओडंबरी विद्या, तशीच ब्रह्मदेवाची विद्या आहे तिला सृष्टी विद्या म्हणतात. मनुष्यांची गौर विद्या काही थोड्या वस्तू निर्माण करते, त्याहून राक्षसांची ओडंबरी विद्या बऱ्याच अधिक वस्तू निर्माण करते. पण ब्रह्मदेवाची सृष्टी विद्या त्याहूनही अधिक म्हणजे संपूर्ण सृष्टी निर्माण करते. ब्रह्मदेवाने जाणते व नेणते प्राणी निर्माण केले, नंतर वेद निर्माण करून त्यांना मार्गदर्शनही केले. या प्रकारे हे सर्व ब्रह्मदेवाने निर्मिले. यानंतर पुढे शरीरापासून शरीरे निर्माण झाली आणि सृष्टीचा प्रचंड विस्तार झाला. याप्रमाणे सर्व शरीरे निर्माण झाली. येथे आता शंका नाहीशी झाली. सकळ सृष्टी याप्रमाणे विस्तार पावली, त्याचा प्रत्यक्ष अनुभवही यथानुक्रमे आपल्याला येतो. अशा या सृष्टीचा प्रतिपाद विष्णूने कसा केला हेही श्रोत्याने विचारपूर्वक जाणून घेतले पाहिजे. सर्व प्राणी निर्माण झाले, त्यांचा जाणीव या मूळ रूपाने प्रतिपाद केला. म्हणजे प्रत्येक प्राणी जाणीवेनेच स्वसंरक्षण करीत असतो आणि स्थूल शरीरे घेऊन दैत्यांचा संहार विष्णूने केला. दुष्टांचा संहार करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी विष्णूला नाना अवतार रूपाने जन्म घ्यावा लागतो. म्हणून धर्माची स्थापना करणारे सज्जनही विष्णूचे अवतारच जाणावे. साहजिकच अभक्त दुर्जन हे राक्षस जाणावे. आता जे जे प्राणी जन्माला येतात त्यांचा नेणीव या मूळ रूपाने संहार केला जातो. नेणीव म्हणजे अज्ञानानेच प्राण्यांचा संहार होत असतो. ज्यावेळी प्रलय काळ येईल त्यावेळी महेश स्थूल रूपाने खवळेल आणि सर्व जीवसृष्टीचा संहार होऊन अवघे ब्रह्मांडच जळून भस्मसात होईल. याप्रमाणे उत्पत्ती स्थिती संहार या प्रकारे होत असतो. तरी आता श्रोत्याने तत्पर होऊन अवधान द्यावे. कल्पांताच्या वेळी संहार कसा घडेल हे पुढे सांगितले जाईल. एकूण 5 प्रलय आहेत. ते जो जाणून घेईल तोच खरा ज्ञानी होईल. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे बीज लक्षण नाम समास 4 समाप्त. दशक 10 समास 5 पंचप्रलय निरूपण. श्री समर्थ म्हणतात की आता प्रलयाचे लक्षण जाणून घ्या. पिंडाच्या ठिकाणी 2 प्रलय होतात, एक निद्रा आणि दुसरा देहांतकाळ म्हणजेच देहाचे मरण होय. देहीधारी त्रिदेव म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश ज्यावेळी निद्रा येतात तो ब्रह्मांडातील निद्रा प्रलय जाणावा. ज्यावेळी या तिन्ही देवांचा अंत होतो तेव्हा ब्रह्मांडाचा कल्पांत उडवतो त्यावेळी तो खरोखर ब्रह्मप्रलय झाला असे म्हणावे. या 9 खंडांच्या सृष्टीत पिंडाच्या ठिकाणी 2 व ब्रह्मांडाच्या ठिकाणी 2 असे 4 प्रलय होतात. 5वा सर्वात महत्वाचा आणि उत्तम प्रलय म्हणजे विवेकाने होणारा प्रलय होय. याप्रमाणे हे 5 प्रलय यथानुक्रमे सांगितले आहेत. आता ते अनुभवास येतील अशा रीतीने त्यांचे वर्णन करूया. ज्यावेळी झोप येते त्यावेळी जागृतीत होणारे सर्व व्यापार थांबतात व अकस्मात गाढ झोप लागते अथवा स्वप्न पडते. या प्रकारे जागृतीचा क्षय होतो, त्यास निद्रा प्रलय म्हणतात. आता देहांताच्या वेळी जो प्रलय होतो त्या मृत्यू प्रलयासंबंधी ऐका. देहामध्ये रोग वाळतात किंवा काही कठीण प्रसंग ओढवतात आणि पंचप्राण आपले काम सोडून देह सोडून निघून जातात. वासनायुक्त प्राण निघून गेले, इकडे नुसता देह निष्प्राण पडून राहतो. यालाच दुसरा प्रलय म्हणजे मृत्यू प्रलय म्हणतात. तो अनुभवास येत असल्याने येथे तर्काला जागाच नसते. तिसरा प्रलय ब्रह्मांडीचा निद्रा प्रलय होय. हा ज्यावेळी ब्रह्मदेव झोपी जातो त्यावेळी सर्व प्राणी मात्रांचा व्यापार खुंटतो आणि मृत्यूलोक नाश पावतो. त्यावेळी प्राणीमात्रांचे सूक्ष्मांश वायुचक्रात वास करतात.
असा बराच काळ गेल्यावर ब्रह्मदेवाची रात्र सरून त्याला जागृती येते व तो परत पूर्वीप्रमाणे सृष्टी रचना करतो आणि ज्याचे सूक्ष्मांश वायुचक्रात लीन झालेले असतात त्या जीवांची पुन्हा उत्पत्ती करतो. ब्रह्मदेवाच्या आयुष्याचा अवधी जेव्हा संपतो त्यावेळी ब्रह्मप्रलयास सुरुवात होते. 100 वर्षे पाऊस पडत नाही, त्यामुळे प्राणी मरून जातात. कल्पना येणार नाही अशा प्रकारे पृथ्वीला भेगा पडू लागतात. सूर्य 12 काळाने ताप देऊ लागतो. 12ही महिन्यातील 12 आदित्यांचा ताप एकवटावा त्याप्रमाणे असह्य उष्णता उत्पन्न होऊन पृथ्वी जळून खाक होते. अग्नी पाताळापर्यंत पोहोचल्याने शेषनाग विष ओकू लागतो. आकाशातून सूर्याच्या ज्वाळा व पाताळातून शेषाने उकलेले विष या प्रकारे दोन्हीकडून जळू लागल्यावर पृथ्वी शिल्लक तरी कशी राहील. सूर्य अधिकच उग्रतेने तापू लागल्याने चहूकडे हलकल्लोळ माजतो. कडकडाट करून मेरू पर्वताचे कडे धडाधड कोसळू लागतात. अमरावती, सत्यलोक, वैकुंठ, कैलास याशिवाय अनेक लोक सर्व जळून खाक होतात. मेरू पर्वतच नष्ट होतो, त्याचा सर्व महिमा नाहीसा होतो आणि देव समुदाय हे वायुचक्रात सूक्ष्मांशाने वावरतो. पृथ्वी भस्म झाल्यानंतर हत्तीच्या सोंडेसारख्या प्रचंड धाराने पाऊस कोसळू लागतो. त्या जलात पृथ्वी निमिषात विरून जाते. पुढे सर्वत्र नुसते पाणीच पाणी उरते. नंतर ते सर्व जल अग्नी शोषून टाकतो आणि अमर्याद ज्वाला एकत्र होऊन उफाळू लागतात. समुद्रातील वडवानल, शिवाच्या नेत्रातील नेत्राग्नी, पृथ्वीच्या सप्त आवरणातील आवरणानल, सूर्य आणि विद्युल्लता याप्रमाणे हे सर्व एकत्रित होऊन ज्वाला उफाळू लागल्या की देवही देहत्याग करतात आणि पूर्व रूपाने वायूमध्ये मिळून जातात. त्या वाऱ्याने वैश्वानर म्हणजे अग्नी एकाएकी विझून जातो आणि वायू ब्रह्मांडात सैरावैरा धावत सुटतो. पण धूर आकाशात ज्याप्रमाणे नाहीसा होतो तशीच वायूची स्थिती होते व तो परब्रह्मी नाहीसा होतो. बरोबरच आहे. बऱ्याच असलेल्या वस्तूपुढे थोड्याचा नाश होतो असे म्हणतात. वायू वितळून गेला की सूक्ष्म पंचमहाभूते आणि त्रिगुण मिळून अष्टधा प्रकृती आणि जाणीवरूप ईश्वर ही निर्विकल्प स्वरूपात लीन होतात. तेथे फक्त शुद्ध जाणीव तेवढी राहते, पण जगज्योती नाहीशी होते. शुद्ध सारांश स्वरूप स्थिती तेवढी होते. जितकी काही नामे आणि रूपे आहेत ती प्रकृतीच्या योगेच असतात. प्रकृती उरली नाही की बोलण्यासारखे काही उरतच नाही. म्हणून प्रलयाची वाट न पाहता प्रकृती म्हणजे दृश्य सृष्टी असतानाच विवेकाने स्वरूप स्थितीचा अनुभव घ्यावा. त्यालाच विवेक प्रलय म्हणतात. याप्रमाणे 5ही प्रकारचे प्रलय तुला उत्तम प्रकारे वर्णन करून सांगितले. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे पंचप्रलय निरूपण नाम समास 5वा.